तर आधीचं सर्वांना हाय नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनल तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत। आणि कसे आहेत सगळे? मस्त ना, खूप छान। तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही बघतच आहात बोंबीलची चटणी दिसायला सुंदर दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी बरं का। तर चला मग साहित्य पण बघू आणि रेसिपी पण बघू। तरी तुम्ही एवढं साहित्य घेतलेलं आहे, बोंबील आहेत, कांदे कट करून घेतलेला, टमाटर आहेत कट करून घेतलेले आणि ग्रीन चटणी म्हणजे कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरच्या एवढं वाटण आहे करून घेतलेलं। तर सगळ्यात आधी तर मी कढई घेतलेले आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि अगोदर तर मी बोंबील मस्त तेलामध्ये परतून घेणार आहे। कारण बोंबील तेलामध्ये छान परतून घेतले की आपली बोंबीलाची चटणी वशाट होत नाही, म्हणून अगोदर बोंबील छान तेलामध्ये परतून घ्यायचे। आणि बोंबील मी अगोदरच छान साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत, तुम्ही बघतच आहात। तर त्याच कढईमध्ये मी आता लगेच कांदे टाकून घेणार आहे। आणि मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलवर आता नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला मग छान कांदे तेलामध्ये परतून घेऊ। आणि आपल्या रेसिपी खूप साध्या सिंपल आहेत, कमी वेळात बनणारे आहेत आणि टेस्टी पण आहेत। तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा। तर छान कांदे तेलामध्ये परतून झालेले आहेत आणि थोडंसं तेलाची गरज होती, तुम्ही तेल पण टाकलेलं आहे। तर आता टमाटर टाकून घेऊ आणि टमाटर पण आपल्याला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, पूर्ण सॉफ्ट होऊन द्यायचे आहेत टमाटर। आणि लगेच थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो आपण घरातला मसालाही बनवलेला ते टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला आवडलाच तर टाका, नाही तर मग नका टाकू। ग्रीन मसाल्यात पण खूप चविष्ट होते ही चटणी। तर हे सगळे मसाले छान तेलामध्ये परतून घेऊ। आणि जे आपण वाटण केलं होतं ग्रीन चटणीचं, तर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण जे आपण वाटण केलं होतं ते पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि मस्त तेलामध्ये परतून घेऊ। आणि आता आपल्याला थोड्या वेळासाठी हे मसाले वाफवून घ्यायचे आहेत। तर वाव, खरंच खूप सुंदर सुगंध येत आहे आणि छान मसाले वाफवून झालेले आहेत। पूर्ण टमाटर आहेत ना आपले पूर्ण विरघळून द्यायचे, म्हणजे पूर्ण पाणी झालं पाहिजे टमाटरचं, म्हणजे खूप चविष्ट लागते चटणी। तर छान सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ। बघू शकता तुम्ही सुंदर असा मसाला बनलेला आहे आणि कुठलेच आपण जास्त मसाले वापरले नाही त्या चटणीत, पण खरंच खूप टेस्टी होती चटणी। नक्की एकदा ट्राय करा। तर जे आपण बोंबील तेलामध्ये तळून घेतलेले होते ते पण आता मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि परत मसाल्याबरोबर छान परतून घेऊ। आणि जे वाटणाचं पाणी थोडंसं पाणी टाकून घेऊ। आणि जर तुम्हाला सुकीच पाहिजे चटणी तर पाणी नका टाकू, फक्त मसाले आणि बोंबील टाकले ना तर थोडं 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफून घ्या, जर पाणी नसलं टाकायचं तर। पण मी पाणी टाकलेले, म्हणजे मला वल्ली चटणी पाहिजे म्हणून मी पाणी टाकलेले। तर मस्त असं बोंबील पण शिजलेले आहेत आणि सुगंध पण खरंच खूप मस्त येत आहे आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे चटणीला। तर वाव, मस्त बनलेली आहे आपली चटणी। तर ही आपली कमी मसाल्यात आणि कमी वेळात पटकन होणारी बोंबील चटणी बनून रेडी आहे।